प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला मी धन्यवाद देतो. सुंदरसा समय त्याने आमच्या जीवनामध्ये दिला आणि देवाची महान योजना आहे की या योजनेचा पाठलाग आम्ही या दिवसांमध्ये करावा. प्रेज द लॉर्ड. मागील आठवड्यामध्ये देवाच्या पवित्र वचनाद्वारे आम्ही शिकलो. जी स्त्री होती तिच्याविषयी आम्ही पाहिलं की ती स्त्री प्रभूच्या पाठीमागून आली, त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला तिने स्पर्श केला. आणि देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की एका अनुवादामध्ये लिहिलं होतं की ती प्रभूच्या पाठीमागे येण्या अगोदर ती वारंवार स्वतःला म्हणत होती की मी त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला, त्या ठिकाणी ज्या धाग्याला आहे ते मी बोटाने स्पर्श करील आणि मी बरी होईल, हे वारंवार ती बोलत होती. आणि देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की तिच्या त्या वारंवार बोलण्यामुळं त्या गोष्टींमध्ये तिला आरोग्य प्राप्त झालं. प्रेज द लॉर्ड. आणि देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की ती स्त्री वारंवार ती गोष्ट स्वतःला बोलत होती. आमेन. आम्हाला हे समजणं गरजेचं आहे की या ठिकाणी जेव्हाही आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये येतो तर आम्हाला हे जाणायचं आहे की परमेश्वर सर्व गोष्टी करण्यासाठी योग्य असा परमेश्वर आहे. आणि हीच गोष्ट आज एक विश्वासू म्हणून आम्हाला समजणं गरजेचं आहे. छोटा उपदेश आहे, जास्त वेळ घेणार नाही, कारण की मागच्या उपदेशाचाच दुसरा भाग हा आहे आणि काही गोष्टी त्या ठिकाणी देवाच्या वचनाद्वारे आम्हाला या दिवसांमध्ये शिकायचं आहे. जास्त वेळ घेणार नाही. पाऊण तासाचा उपदेश आहे. लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करेल, कारण की आम्हाला या गोष्टींवर या दिवसांमध्ये काम करायचं आहे. आमेन. तर आपल्या शेजाऱ्यांना त्या ठिकाणी ग्रीट करा आणि त्यांना सांगा की आज प्रभू तुमच्यासोबत बोलेल. त्यांना विश्वासाने त्या ठिकाणी त्यांना ग्रीट करा. आनंदी मनाने सांगा की आज प्रभू तुमच्या बरोबर बोलेल. आमेन. आम्हाला या ठिकाणी जेव्हा आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये येतो तर आम्हाला आनंदी मनाने बसायचं आहे. कसं बसायचं आहे? आनंदी मनाने. आनंदी मन काय असतं की एक उत्साहामध्ये असतो. देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी शिकवतं की जेव्हा आम्ही आपल्या जीवनामध्ये देवाच्या उपस्थितीमध्ये येऊन आनंदी मनाने जेव्हा देवाचं वचन स्वीकारतो आणि ते मान्य करून पाळण्याकरता देवाला कृपा मागतो, तेव्हा देवाचं वचन आम्हाला सांगतं की परमेश्वर आमच्या जीवनामध्ये या वचनाद्वारे प्रबळतेने कार्य करतो. आमेन. मग देवाचं जर आम्हाला कार्य जीवनामध्ये पाहायचं असेल तर आम्हाला आनंदी मनाने बसायचं आहे. बायबल आम्हाला या गोष्टींमध्ये हे सर्वात महत्वाची गोष्ट आम्हाला सांगण्याचा वारंवार प्रयत्न करतं की प्रभूमध्ये आल्यानंतर आपला आनंद जो आहे तो गमवायचा नाहीये. प्रेज द लॉर्ड. म्हणा शेजाऱ्याला, उत्साह कमी होऊ देऊ नका. प्रभू मधला उत्साह कमी होऊ देऊ नका. येस, हालेलुया. आम्हाला हेच शिकायचं आहे. देवाचं पवित्र वचन आम्हाला त्या ठिकाणी पेत्राविषयी शिकवतं. पेत्र कोण होता? प्रभूचा शिष्य होता. 3 शिष्य होते. त्या 3 शिष्यांमधलं, त्या 12 शिष्यांमध्ये 3 शिष्य असे होते जे प्रभूच्या अतिशय जवळ होते. तुम्ही पहा, बायबलमध्ये त्या ठिकाणी लिहिलेलं आहे पेत्र, योहान आणि याकोब प्रभू सोबत राहायचे. आणि देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं की पेत्र जो आहे तो उत्साही होता. बघा, हा पेत्र कोण होता माहित आहे का? हा तोच होता ज्याने प्रभू येशूचा 3 वेळा नाकार केला. उणीवांनी भरलेला होता ना. प्रेज द लॉर्ड. पेत्र कोण होता? ज्याने प्रभू सोबत त्या ठिकाणी, तो प्रभू त्या ठिकाणी त्याच्या दावेमध्ये गेला आणि त्याला सांगितलं मासे धर. त्या ठिकाणी पेत्राद्वारे त्या ठिकाणी पेत्राने मासे धरले, त्याला मिळाले, प्रभू सोबत होता. हा पेत्र तोच होता जो त्या ठिकाणी पुष्कळ वेळा त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की हा मासे धरणारा होता, प्रभूचा नाकार करणारा होता आणि त्या ठिकाणी भरपूर साऱ्या उणीवेने भरलेला होता. बायबल आम्हाला सांगतं ह्या सर्व उणीवा असूनही या पेत्रामध्ये जर एखादी चांगली गोष्ट जर आम्हाला पाहायला मिळते तर याच्यामध्ये जो त्या ठिकाणी दृष्टिकोन होता तो पॉझिटिव्ह होता, तो सकारात्मक दृष्टिकोन याच्यामध्ये होता. कारण की तो सकारात्मक दृष्टिकोन हाच होता की तो प्रभूविषयी उत्साहित आणि आवेशी होता. प्रेज द लॉर्ड. प्रभू कसा होता? तो उत्साहित होता ना, आवेश होता, त्याच्यामध्ये आनंदी होता. जेव्हा प्रभू येशूचा त्या ठिकाणी विषय येईल तेव्हा पेत्राचं त्या ठिकाणी जो काय आहे ते संतुलन गमवायचं. कारण की प्रभू आहे आणि प्रभूविषयी त्याच्या मनामध्ये त्या ठिकाणी एवढं काय करून काय नाही, एवढा तो आवेशी व्यक्ती होता. एकदा तर त्या ठिकाणी प्रभूला धरायला त्या ठिकाणी लोक आले. बघा, गेतसेमानी बागेमध्ये याने काय केलं? आता तर अंधारच होता थोडासा, याने तलवार काढली आणि त्या ठिकाणी काय केलं? त्या व्यक्तीचा कान कापून टाकला. इच्छा तर मारायचीच होती, कारण की प्रभू विषयी आला ना.
माझ्या प्रभूला जर कस काय, माझ्या प्रभूकडे कस काय आला, धरून द्यायला कस काय आला, हात तर लावून दाखव. कधी कधी आम्हालाही राग वाटतो, आम्हाला राग येतो ना कधी कधी प्रभूला नावं ठेवतात लोक है ना. आम्हाला खूप असं तळपायचे अंग मस्तकाला भिडते. एखादा व्यक्ती येतं, नाही नाही आम्हाला हे पटत नाही, तुमचा येशू असा तसा, लोक नावं ठेवतात, आमच्या तळपायचे अंग मस्तकाला भिडते. असं वाटतं का त्याला जाऊन काहीतरी करावं. पेत्रालाही तसंच वाटलं, प्रेम करणारा होता ना येशूवर. जेव्हा लोक त्याला धरायला आले, प्रभू येशूला धरायला आले, तेव्हा त्याने त्या ठिकाणी तलवार काढली आणि त्याचा कान कापून टाकला. एवढा आवेशी होता, कारण की गोष्ट प्रभूची होती, उत्साहित होता ना तो प्रभूविषयी. आणि बायबल आम्हाला सांगतं की त्याच्याविषयी लिहिलेलं आहे की हाच तो पेत्र आहे जो त्या ठिकाणी पाण्यावर चालला. बघा, प्रभू पाण्यावर चालत येत होता, बाकी शिष्यांची कोणाची हिंमत नाही झाली, पण या बहादराची हिंमत झाली. हा प्रभूला स्वतः म्हणतो, प्रभू मी येऊ का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. 11 शिष्य काही म्हणत नाहीये, ते घाबरले, ते बोलायची हिंमत करत नाही. पण हा जो आहे तो म्हणतो, प्रभू मी येऊ का? तू आज्ञा कर, मी चालतो पाण्यावर. हालेलुया. एकदा प्रभूने विचारलं, शिष्यांना विचारलं, अरे लोक मला काय म्हणून ओळखतात? सारे जण वेगवेगळे नावं सांगत राहिले. जेव्हा पेत्राविषयी आलं, पेत्र प्रभूला म्हणतो, तू जिवंत देवाचा पुत्र ख्रिस्त येशू आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे सोप्या भाषेमध्ये सांगायचं तात्पर्य हेच आहे की हा वर्गातला तो विद्यार्थी होता, काही येऊ न येऊ, शिक्षकांनी विचारलं, काही विचारलं, याचा हातवरती. हा त्या विद्यार्थ्यापैकी आहे. वर्गामध्ये पुष्कळ विद्यार्थी आहे, पण हा याच्यामध्ये एवढा उत्साह आहे, शिक्षक फक्त काही विचारायचं बाकी आहे, काही येऊ अथवा न येऊ याचा हातवरतीच आहे. मी सांगू, प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, या दिवसांमध्ये आम्हाला हे त्या ठिकाणी समजणं गरजेचं आहे. देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी शिकवतं की आम्हाला प्रभूविषयी आपला उत्साह कमी होऊ द्यायचा नाहीये. तुम्हाला माहित आहे, या दिवसांमधली सर्वात मोठी समस्या कोणती आहे माहित आहे? पुष्कळांचं प्रेम देवाविषयी थंड होईल, आणि तीच तक्रार प्रभू प्रगटीकरणामध्ये करतो की मला तुझं पहिलं प्रेम पाहिजे. प्रेज द लॉर्ड. ते गाणं ऐकलेलं असेल का नाही मला माहिती नाही. तुम पहला प्यार कभी ना भूलना, अंत समय बढ़ते जाना प्रभू के प्रेम में. प्रभू तक्रार करतो, पहिलं प्रेम पाहिजे. आजच्या या मंडळांमध्ये, ह्या 21व्या शतकातल्या मंडळांची सर्वात मोठी समस्या जर कोणती असेल तर या अंतिम दिवसांमध्ये पुष्कळांचं देवाविषयीचं असणारं प्रेम आणि त्यांचा देवाविषयीचा असणारा आवेश आणि उत्साह जो आहे तो संपून जाईल. ते थंड होतील. आजही पहा, पहिल्याच्या मंडळांना जर तुम्ही पाहिलं तर लोक त्या ठिकाणी वेळेच्या आत त्या ठिकाणी चर्चला येत होते, ते त्या ठिकाणी त्यांची देवाविषयी असणारं प्रेम होतं. पण आज जो आहे देवाविषयीचं प्रेम जे आहे ते थंड झालेलं आहे. म्हणून गलतीकारास पत्रामध्ये संत पाऊल एक त्या ठिकाणी त्या गलतीकाराच्या मंडळीला म्हणता, अहो निर्बुद्ध गलतीकारांनो, तुम्हाला ठाऊक नाही का, तुम्ही त्या ठिकाणी आत्म्यामध्ये सुरुवात केली आणि शरीरामध्ये शेवट करता काय? मी तुम्हाला हेच सांगेल, देवाचा दास या नात्याने सांगेल, या अंतिम दिवसांमध्ये देवाविषयी आपला उत्साह संपू देऊ नका. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो, देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितं की या दिवसांमध्ये आम्हाला त्या मंडळी समान बनायचं आहे ज्या मंडळीविषयी परमेश्वराचं मन जे आहे ते आनंदी होणं गरजेचं आहे. आणि माझा विश्वास आहे आमची मंडळी त्या ठिकाणी उत्साहाने भरणारी मंडळी आहे. हालेलुया. अरे दुःखी जरी असलो ना तरी काही फरक पडत नाही. पळक साहेब सांगा काय काम करायचं आहे. खिशात रुपया नाही तरी पण आमच्यामध्ये त्या ठिकाणी डायरेक्ट आम्हाला बोलायची हे पाहिजे, नाही नाही तुम्ही काहीच काम सांगा, आम्हाला काही फरक पडत नाही, प्रभू पाहून घेईल. प्रेज द लॉर्ड. आमचा परमेश्वर तरतूद करणारा परमेश्वर आहे. आणि देवाचं पवित्र वचन आम्हाला या दिवसांमध्ये सांगतात की आम्हाला या दिवसांमध्ये आनंदी मनाने देवाच्या बरोबर चालणं गरजेचं आहे. भलेही त्या ठिकाणी आम्ही दुःखी आहोत, परंतु आमच्या मुखाने आम्हाला चांगल्या गोष्टी बोलायच्या आहेत. ते म्हणतात ना, गुळ देऊ नका पण गुळासारखं बोला, है ना. आपल्या भाषेमध्ये जर म्हटलं तर साखर देऊ नका पण साखरेसारखं बोला.
प्रेज द लॉर्ड. बघा, तुम्ही जर त्या ठिकाणी गुऱ्हाळावर जर गेले ना, आणि गुऱ्हाळावर जर गेल्यानंतर जर त्या ठिकाणी तुम्ही म्हटले का थोडं देता का, तेव्हा तुम्हाला हटकल्यानंतर तर आम्ही त्यांना म्हणू नका बाबा गुळ तरी देऊ नका, पण गुळासारखं तरी बोला, का गुळाचा स्वभाव आहे, त्याचा कॅरेक्टर आहे, का त्याच्यामध्ये गोडवा आहे. जर आम्हाला देता येत नाही तर आम्हाला त्याच्यासारखं बोलायचं आहे ना. आमचं आचरण त्या ठिकाणी चांगलं हवं पाहिजे. देवाचं पवित्र वचन आम्हाला या दिवसांमध्ये हेच सांगत आहे की आपल्या मुखाने आम्हाला सकारात्मक अंगीकार करायचा आहे. मी तुम्हाला सांगतो, या दिवसांमध्ये आम्हाला सर्व गोष्टींमध्ये देवाचा गौरव करायचा आहे. बघा, आता नाताळ आलेला आहे, नाश्ता वगैरे करावं लागतं, इन्स्ट्रुमेंट वगैरे आम्हाला करावं लागतं, सगळं करावं लागतं. तर इथून बोलण्याच्या अगोदर कोणाच्या तरी मनाला वाटलं पाहिजे का बाळक साहेब कॉफी चहा वगैरे जे असेल ते नाश्ता आहे ते आम्ही देऊ, भले का आमच्याकडे काही नाही, परंतु ज्याच्यामध्ये देण्याचं मन आहे परमेश्वर त्याच्यासाठी तरतूद करतो, ते पूर्ण करतो. प्रेज द लॉर्ड. आम्हाला हे समजणं गरजेचं आहे की आमचा विश्वास जो आहे तो आमच्या कृतीमध्ये तेव्हाच दिसेल की जेव्हा आम्ही डोळे झाकून परमेश्वरावर विश्वास ठेवू की प्रभू, आम्ही आमच्या मुखातून एक शब्द काढलेला आहे, पूर्ण करणारा तू परमेश्वर आहे. त्या लहान लेकराकडे जेव्हा 5 भाकरी 2 मासे होते, जेव्हा त्याच्या प्रभू समोर त्याने प्रभूच्या हातामध्ये दिले, मला सांगा ते 5 भाकरी 2 मासे तेवढेच होते ना? होते का नाही? उपकार मानले, देवाचे आभार मानले, आभार मानून त्या ठिकाणी लोकांना वाटायला सुरुवात केली. 5000 लोक जेवले. 5000 लोक जेवल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या स्त्रिया आणि त्यांचे लेकरं तर वेगळेच होते. बायबल आम्हाला सांगतं की त्याच्यानंतर किती टोपल्या उरल्या? 12 टोपल्या उरल्या. आता मला सांगा, ज्या लेकराने 5 भाकरी आणि 2 मासे दिले होते त्याला किती मिळालं असेल? हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना. तुम्हाला वाटतं का त्याचे 5 भाकरी 2 मासेच त्याला मिळाले असतील म्हणून? मला तर नाही वाटत. प्रेज द लॉर्ड. जेव्हा विश्वासाने आम्ही कोणती गोष्ट प्रभूच्या हाती जेव्हा आम्ही देतो तर प्रभू त्याला मल्टिप्लाय करणार आहे, प्रभू त्याचा गुणाकार करतो, प्रभू त्या गोष्टीला वाढवून आम्हाला देतो. आणि हीच गोष्ट आमच्या जीवनामध्ये आम्हाला आपल्या मुखाद्वारे शिकणं गरजेचं आहे की ज्या गोष्टीवर आम्ही विश्वास ठेवतो ती आम्हाला वारंवार बोलायची आहे. आमेन. आम्हाला हे सांगायचं आहे की या दिवसांमध्ये या स्त्रीविषयी जे आम्ही शिकलो त्याचाच पुढचा भाग शॉर्टकट मध्ये 15 ते 20 मिनिटांमध्ये मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगून संपवेल. आणि देवाचं वचन जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी अधिक रीतीने कसं चांगल्या प्रकारे समजेल याचा माझा प्रयत्न आहे. माझी हीच प्रार्थना असते की अतिशय सोप्या रीतीने देवाचं वचन जे आहे ते मंडळीपर्यंत जावं. हालेलुया. आपण काढूया दुसरे राजे याचा 13वा अध्याय. दुसरे राजे याचा 13वा अध्याय आणि त्याचा 14 पासून तर 19व्या वचनापर्यंत मी तुमच्यासाठी वाचतो. आपण प्रत्येक जण जे आहे दुसरे राजे 2 किंग्स याचा 13वा अध्याय जो आहे तो काढूया. त्याचे 14 पासून पुढे वचन मी तुमच्यासाठी वाचतो, लक्ष द्या. या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की ज्या दुखण्याने अलिशा मरावयाचा होता ते त्याला आता लागले. तेव्हा इस्रायलाचा राजा योवाश त्याचकडे गेला व ओनवून त्याचे मुख पाहून रडू लागला व म्हणाला, अहो बाबा, इस्रायलाच्या रथांनो, इस्रायलाच्या राऊतांनो. अलिशाने त्यास सांगितले, धनुष्यबाण घेऊन ये. तेव्हा तो धनुष्यबाण घेऊन त्याचकडे आला. त्याने इस्रायलाच्या राजास सांगितले, धनुष्याला आपला हात लाव. त्याने आपला हात धनुष्यास लाविला. तेव्हा अलिशाने आपले हात राजांच्या हातावर ठेविले. मग त्याने सांगितले, पूर्वेकडील खिडकी उघड. त्याने ती उघडली. मग अलिशा त्यास म्हणाला, बाण सोड. तेव्हा त्याने तो सोडिला. तो म्हणाला, हा बाण परमेश्वराकडून होणाऱ्या सोडवणुकीचे म्हणजे आरामापासून सुटण्याचे चिन्ह होय. तू अफेक येते आराम्यास असा मार देशील की त्यांचा धुवा उडेल. त्याने त्यास म्हटले, बाण उचलून घे. त्याने ते उचलून घेतले. मग तो इस्रायलाच्या राजास म्हणाला, जमिनीवर बाण मार. तो 3दा मारून थांबला. देवाचा माणूस त्याचवर रागावून म्हणाला, तू 5-6 वेळा बाण मारावायचे असते, म्हणजे आरामाचा क्षय होईपर्यंत तू त्यास मार दिला असतास. आता तू त्याला 3 वेळा मात्र मार देशील. प्रेज द लॉर्ड. जुन्या करारामध्ये माणसांना मारायचं सांगितलेलं आहे, पण आम्ही नव्या कराराचे लोक आहे. या नव्या करारामध्ये आमचा शत्रू मनुष्य नाही. प्रेज द लॉर्ड. याचा एक आत्मिक संदर्भ आहे. देवाचं पवित्र वचन आम्हाला या वचनाद्वारे हे शिकवण्याचा प्रयत्न करतं. आम्ही मागच्या आठवड्यात शिकलो, ती स्त्री वारंवार बोलत होती. काय बोलत होती? की ती आपल्या स्वतःला म्हणत होती, मी जाईल, त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला बोट लावील, मी बरी होईल. ती वारंवार त्या गोष्टी बोलत होती. आणि बायबल सांगतं तिच्या वारंवार बोलण्यामुळे काय झालं? ती बरी झाली. प्रेज द लॉर्ड.
आमचंही जीवन तेच आहे. जेव्हा एखादी गोष्ट आम्ही आपल्या जीवनामध्ये पूर्ण करण्यासाठी जेव्हा आम्ही काय करतो, देवाचं पवित्र वचन आपल्या जीवनामध्ये पूर्ण होण्याकरता जेव्हा आम्ही ते वचन घेतो की प्रभू तू लिहिलेलं आहे, आणि ते लिहिलेलं वचन घेऊन येशूच्या नावामध्ये आम्ही त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये स्वीकारतो. स्वीकारल्यानंतर आम्ही त्या गोष्टी वारंवार बोलतो. आत्मिक जगाचा नियम आहे, जी गोष्ट आम्ही वारंवार आम्ही आपल्या मुखाने बोलतो ती गोष्ट तिथे हालचाल करायला सुरुवात करते. प्रेज द लॉर्ड. मागच्या रविवारी मी काय सांगितलं? आत्मिक जगाचा एक नियम आहे. इथे शब्द, इथे युद्ध जे आहे, इथे लढाई जी आहे ती हत्यारांनी होत नाही, शब्दांनी होते. प्रेज द लॉर्ड. तुमच्या शब्दांमध्ये सामर्थ्य आहे. एखादी गोष्ट घेऊन तुम्ही वारंवार वारंवार वारंवार, जशी ती स्त्री बोलत होती, मी जाईल त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला त्या ठिकाणी बोट लावील, मी बरी होईल, बरी होईल, बरी होईल, या विश्वासाने ती कोणाला, ती लोकांना थोडी सांगत होती, कोणाला नव्हती सांगत, ती स्वतःला सांगत होती. हालेलुया. काय काय आला, ते रिझल्ट काय आला? बरी झाली ना. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला तेच सांगू इच्छितो. देवाचं पवित्र वचन आम्हाला या दिवसांमध्ये त्या ठिकाणी सांगतं की आम्हाला वारंवार बोलायचं आहे. जेव्हा आम्ही वारंवार त्या ठिकाणी बोलतो तेव्हा आमच्या जीवनामध्ये, आमच्या आत्मिक जीवनामध्ये हालचाल व्हायला सुरुवात होते आणि काहीतरी बदलायला लागतं. प्रेज द लॉर्ड. आमची मदत जी आहे ती देवापासून येते. हो, प्रेज द लॉर्ड. ख्रिस्ती जीवनाची समस्या याच गोष्टींमध्ये आहे. आज खूप सारे ख्रिस्ती लोक या समस्येमध्ये अडकलेले आहेत. त्यांना समजतच नाहीये काय करावं. आणि देवाचं पवित्र वचन आम्हाला या दिवसांमध्ये हे शिकवतं की बायबल आम्हाला सांगतं, जर आम्ही एखाद्या व्यक्तीकडे जर त्या ठिकाणी गेलो आणि त्या व्यक्तीला जाऊन म्हणालो की बाबा रे तू चर्चला ये, म्हणजे तुला त्या ठिकाणी तुला काय असेल, तुझी समस्या असेल ती सॉल्व्ह होईल. तो एकदा येतो, दोनदा येतो, तीनदा येतो, चारदा येतो, पाचव्यांदा त्याचं काम होत नाही, तो निघून जातो. बरोबर ना? विचारलं ना त्यांना, का बरं नाही आले हो? काम नाही झालं हो. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, पुष्कळ लोकांचं जीवन आहे असंच आहे. अरे हे तर सोडा, पुष्कळ सारे विश्वासणारे, जुने विश्वासणारे मी पाहिले, माझ्या डोळ्यांनी पाहिले. 20-20, 25-25 वर्षापासूनचे ख्रिस्ती लोक आहे, जे लोक त्या ठिकाणी स्थानिक चर्च मध्ये त्या ठिकाणी दरवेळेला पाळत बदलत राहतात. मेट्रो सिटीज मध्ये तुम्ही जा, मोठमोठ्या सिटीज मध्ये जा, हे जे जुने लोक आहे ना, काय करता माहितीये का? चर्च बदलता, दुसऱ्या पाळकाकडे गेले. 1 रविवार झाला, 2 रविवार झाला, 5 रविवार झाले. 5 रविवार झाल्यानंतर त्या ठिकाणी कंटाळले, दुसरा चर्च पाहायला गेले. कारण की तिथं जाऊन त्यांना विचारलं काय झालं, काय नाही हो, काही बदलच वाटत नाहीये. प्रेज द लॉर्ड. आमची अवस्था तशी नाहीये ना. बायबल सांगतं, ज्याचं मन तुझ्या ठाई स्थिर झालं आहे त्यास तू पूर्ण शांती देतो. जर ख्रिस्ताने आम्हाला त्याची शांती दिलेली आहे तर तो आम्हाला स्थिर करतो. प्रेज द लॉर्ड. अस्थिर मनाचा मनुष्य नेहमी आपली वाट चुकणारा आहे. देवाचं पवित्र वचन आम्हाला या दिवसांमध्ये हे शिकवण्याचा प्रयत्न करत आहे की आम्हाला या दिवसांमध्ये ख्रिस्तामध्ये स्थिर होणं गरजेचं आहे. ही खरी गोष्ट आहे का पुष्कळ लोक अस्थिर आहे? तुम्ही कोणाला सांगा बरं, प्रार्थना करा. अरे एकदा प्रार्थना करतील, दोनदा प्रार्थना करतील, तीनदा प्रार्थना करतील, काम नाही झालं, प्रार्थना करणं सोडून देतील. त्यांना सांगा तुम्ही बायबल वाचा, त्यांना सांगा तुम्ही उपवास करा. एकदा करतील, दोनदा करतील, तीनदा करतील, चारदा करतील, महिनाभर करतील. अरे वचन सांगा त्यांना, वचन घोषणा करा. ते म्हणतील हा प्रभू येशूला बसलेल्या माराने मी बरी झाले, मी येशूला बसलेल्या माराने मी बरी झाले. 1 महिना करतील, हो 1 महिन्यानंतर काम नाही झालं, काय करतील? सोडून देतील. का बरं? होतच नाहीये काय. आज सर्व लोकांची समस्या ही आहे. पुष्कळ लोक जे ख्रिस्ताकडे येतात आणि त्यांच्या जीवनामध्ये तेव्हा कार्य होत नाही, तेव्हा ते देवाला सोडून जातात. पण बायबल आम्हाला सांगतं, आम्हाला विश्वासाने घोषणा करायची आहे. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं, आत्मिक जगाचा एक नियम आहे.
आम्हाला ख्रिस्ताबरोबर टिकून राहायचं आहे. आम्हाला या दिवसांमध्ये देवाबरोबर चालण्यासाठी आम्हाला कृपा मागायची आहे. बायबल आम्हाला वारंवार सांगतं आम्हाला टिकून राहायचं आहे, ख्रिस्तामध्ये विश्वासयोग्य बनून राहायचं आहे. जरी संकट आले, आजार येऊ द्या, क्लेश येऊ द्या, यातना येऊ द्या, विपत्ती येऊ द्या, समस्या येऊ द्या, प्रत्येक गोष्टींमध्ये आम्हाला प्रार्थना करत राहायचं आहे, बायबल वाचत राहायचं आहे. समस्यातून जात असताना देवावर विश्वास ठेवायचा आहे. देवाच्या उपस्थितीमध्ये आम्हाला चालणं गरजेचं आहे. का? कारण की बायबल सांगते यामध्ये तुम्हाला टिकून राहायचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मला सांगा, जो व्यक्ती यामध्ये टिकून राहिलेला आहे त्याच्या जीवनावर त्याचं काही नुकसान झालं का? झालं? अहो झालं का? तुम्ही पाहिलं का माझं कधीतरी नुकसान झालेलं आहे? पाहिलं का? नाही ना. कसं काय नुकसान होईल? बायबल आम्हाला वारंवार त्या ठिकाणी सांगतं जे ख्रिस्त येशू मध्ये आहे ना त्यांच्यावर दंडाज्ञा नाहीये, जुनं ते होऊन गेलं. हालेलुया. आमच्यावर कोण दंडाज्ञा टाकणार आहे? आहे का कोणी या जगामध्ये जो आमच्यावर दोष लावू शकेल? अरे प्रभू येशू त्या ठिकाणी म्हणतो की तुम्हापैकी कोण आहे जो माझ्यावर दोष सिद्ध करू शकेल? कोणीच नव्हतं ना. मग विचार करा, ज्याने तुमच्या आणि माझ्यामध्ये जर त्याचं कार्य चालू केलेलं आहे तो तुम्हाला दोषी राहील का? कधी त्याने दोषी समजलं का तुम्हाला? अरे बायबल तर आम्हाला सांगतं त्याला बसलेल्या माराच्याद्वारे आम्हाला त्या ठिकाणी आरोग्य प्राप्त झालं, त्याने सांडलेल्या रक्ताद्वारे आमच्या अपराधांची क्षमा झाली. अरे त्याचं रक्त एवढं पॉवरफुल आहे, या जगामधले सर्व पाप धुण्यासाठी प्रभूचं ते रक्त जे आहे ते आम्हाकरता सांडलं गेलं. मी तुम्हाला सांगतो त्याच्या रक्तामध्ये एवढी ताकद आहे ना, आमच्या पिढ्यांचे शाप असू द्या, बाप दादी निजले तेव्हापासून असणारे येणाऱ्या शापांपासून ते आम्हाला मुक्त करण्याकरता देवाने सांडलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो ते पूर्ण आम्हाला शुद्ध करणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल आम्हाला सांगतं की आम्हाला टिकून राहायचं आहे. हे कदाचित एका दिवसात नाही होणार, पण एक दिवस नक्की होईल. आमेन. एका दिवसात कदाचित हे होणार नाही, पण एक दिवस नक्की होईल, असा आमचा विश्वास आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? समजतंय? टिकून राहायचं आहे. आता या ठिकाणी एक गोष्ट आम्ही पाहिली. या ठिकाणी अलिशा आपल्या मरावयास होता आणि त्या ठिकाणी इस्रायलचा राजा ज्याचं नाव होतं योवाश, तो आला अलिशाकडे आणि अलिशाने त्याला सांगितलं आणि तो रडायला लागला. अलिशाने त्याला सांगितलं, बाबा रे एक काम कर, धनुष्यबाण घे. धनुष्यबाण माहिती आहे ना सगळ्यांना, है ना? भरपूर ठिकाणी पाहिलेले आम्ही धनुष्यबाण. प्रेज द लॉर्ड. धनुष्य माहिती आहे ना? लेकरं तुमचे नाही का ते पतंगाच्या काड्या घेतात, त्याला इकडून एक बांधायच्या, काडी मारायची, आपल्यालाच मारतात, बरोबर ना? पाहिलं असेल ना? आता कळलं ना धनुष्यबाण. अलिशाने सांगितलं बाबा धनुष्यबाण घे. आणि त्याला सांगितलं, घेतल्यानंतर अलिशाने काय केलं, धर त्याला बाण ताण, त्याला त्याच्या हाताला हात लावला. हाताला लावल्यानंतर म्हटलं पूर्वेकडची खिडकी उघड, आणि खिडकी उघडल्यानंतर त्याने त्याला सोडायला लावला. त्याने बाण सोडला आणि त्याने सांगितलं की परमेश्वराकडून चिन्ह आहे तुमच्या सुटकेसाठी. प्रेज द लॉर्ड. आणि त्याला तिथं थांबला नाही, त्याला परत सांगितलं का बाबा रे तू काय कर, तू आता त्या ठिकाणी बाण उचल. आता अनेक वचनी आहे बरं का, एक बाण नाही सांगितलं, अनेक वचनी सांगितले. त्याला काय सांगितलं की ते बाण जे आहे ते उचल. आणि त्याने काय केलं, या ठिकाणी इथं लिहिलेलं आहे की त्याने त्या ठिकाणी त्याने ते बाण उचलून घेतले. उचलून घेतल्यानंतर त्याला सांगितलं की जमिनीवर मार. आता याने काय केलं, जमिनीवर मारण्यासाठी 3 वेळा बाण मारले. याला वाटलं आता बस झालं, कंटाळा आला, म्हणून 3 वेळा बाण मारून त्याने काय केलं, तो थांबला. अलिशा चिडला त्याच्यावर, तो रागवला, ए बाबा तू थांबला कशाला रे? तो त्याला रागवून म्हणतो, तू जर 5-6 वेळा जर बाण मारला असता तर जे आरामी लोक आहे त्यांचा मुळा सकट तू नायनाट केला असता, पण आता 3च वेळा. तो त्याला स्पष्ट भाषेमध्ये हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे की तुला वारंवार जमिनीवर बाण मारायचे. आता लागती का लिंक? ती वारंवार बोलत होती, इथं त्याला वारंवार. बघा, प्रत्येक गोष्टीचा एक आत्मिक अर्थ आहे. हा भेद आहे, हे आम्हाला समजायचं आहे. या भेदाच्या गोष्टी आहे, याच्यामध्ये काय फार मोठं रॉकेट सायन्स नाही त्या ठिकाणी, का नाही हे आणलं ते आणलं नाही. साधी सोपी गोष्ट आहे. प्रभू त्या ठिकाणी जे प्रगटीकरण देतो ते लोकांना समजेल असेच देतो, ते लोकांच्या डोक्यावरून जातील असे नाही देत बरं का. प्रेज द लॉर्ड. कारण की परमेश्वर जो आहे तो आम्हाला सर्व गोष्टी समजवण्याकरिता त्याने आपला आत्मा आम्हाला दिलेला आहे. बघा, देवाचं वचन काय सांगतं की आमचे ज्ञान चक्षु प्रकाशित व्हावे, त्याच्या उपस्थितीमध्ये आम्ही चालावं, त्याच्या ज्ञानाने आम्ही भरावं. कारण की परमेश्वर आम्हाला स्पष्ट सांगतो, तुम्हापैकी कोणी ज्ञानाने उणं असेल त्याने मजकडे मागावी, त्याला ज्ञानाने भरेल.
हालेलुया. असा आमचा परमेश्वर आहे. आणि बायबल आम्हाला सांगतं या ठिकाणी आम्हाला असं पाहायला मिळतं की या लोकांच्या जीवनामध्ये जेव्हा अलिशाने त्याला सांगितलं की बाबा रे तू काय कर, तू वारंवार त्या ठिकाणी काय कर, बाण मार. आता बघा त्याच्या कन्व्हर्सेशन मध्ये आहे ना अर्धविराम आहे. अर्धविराम माहित आहे का तुम्हाला? ते चिन्ह आहे बघा, एक टिंब त्याच्या खाली कॉमा आहे. अर्धविराम म्हणजे वाक्य संपलेलं नाही, वाक्य जे आहे ते पूर्ण झालेलं नाहीये, ते कंटिन्युअस प्रोसिजर आहे. आता या अर्धविरामामध्ये जर तुम्ही समजून घेतले, बघा बायबल फार अद्भुत आहे. आता या ठिकाणी लिहिलेलं आहे, पहिले अलिशा त्याला म्हणतो बाण घे. बाण उचलल्यानंतर, धनुष्य बाण उचलल्यानंतर त्याला काय सांगतो, त्याने त्याच्या हाताला हात लावला. त्याला सांगितलं पूर्वेकडची खिडकी उघड, तिथून बाण मारायला लावला. बाण मारायला लावल्यानंतर त्याला त्याच्यानंतर परत सांगितलं की त्या ठिकाणी खाली जे असते ते बाण उचलून घे. त्याने त्या ठिकाणी बाण उचलले. बाण उचलल्यानंतर त्याला सांगतो की तू वारंवार त्या ठिकाणी जमिनीवर मार. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक गोष्टींमध्ये आम्हाला ही गोष्टी समजणं गरजेचं आहे. परमेश्वर जेव्हाही आमच्या जीवनामध्ये या गोष्टी त्या ठिकाणी करतो, मी तुम्हाला सांगतो की परमेश्वराने या ठिकाणी आमच्यासाठी चांगल्या गोष्टी केलेल्या आहे आणि या गोष्टी आमच्या जीवनामध्ये पूर्ण व्हाव्या म्हणून परमेश्वराची इच्छा आहे की आपल्या मुखाद्वारे आम्ही प्रतिदिवशी त्याचा अंगीकार करणं गरजेचं आहे. आणि प्रभूने सांगितलं त्याला, अलिशाने सांगितलं वारंवार जे आहे ते जमिनीवर बाण मार. लिहिलं ना, त्याने त्यास म्हटले बाण उचलून घे. त्याने उचलून घेतले. मग तो इस्रायलाचा राजाच म्हणाला जमिनीवर बाण मारतो. 3दा मारून थांबला. देवाचा माणूस त्याचवर रागवून म्हणाला तू 5-6 वेळा बाण मारावायचे असते म्हणजे आरामाचा क्षय होईपर्यंत तू त्यास मार दिला असतास. प्रेज द लॉर्ड. आता यामध्ये त्या ठिकाणी शत्रू दाखवलेला आहे. कोण दाखवलेला आहे? मनुष्य दाखवलेला आहे. पण नव्या करारामध्ये आमचा शत्रू मनुष्य नाही आहे. प्रेज द लॉर्ड. आहे ना, आमचे दुश्मन आहेत ना या जगामध्ये. जो आमचा विरोधी तोच आमचा शत्रू असं म्हणतो ना आम्ही. सत्य आहे ना. मग त्या ठिकाणी घराघरामध्ये कहाणी घर घर की माहित आहे ना. जर बाप लेकराला शिक्षा करतो आजकालच्या जमान्यामध्ये तर आपला दुश्मन आहे बरं का आपला बाप. पोरं सांगतात काय म्हणतात, आपला दुश्मन आहे तो. पोरगी म्हणते आईला ती आपली दुश्मन आहे. ती जर आपली आई असती ना ती अशी वागलीच नसती. दुश्मन आहे ती आपली. प्रेज द लॉर्ड. पण बायबल आम्हाला काय सांगतं माहितीये का? आमचा नव्या कराराचे आम्ही लोक आहोत. ख्रिस्त येशूची आम्ही संतान आहोत. आमच्या जीवनामध्ये आमचा शत्रू मनुष्य नाहीये. मग आमचा शत्रू कोण आहे? तुमचा शत्रू तुमचा आजार आहे. तुमचा शत्रू तुमची समस्या आहे. तुमचा शत्रू तुमची निराशा आहे, तुमचे क्लेश आहे, तुमचा एकटेपणा आहे, तुमच्या जीवनामध्ये होणाऱ्या सर्व ज्या वाईट गोष्टी आहे ज्याच्यामुळे तुमचं जीवन जे आहे ते खराब होत आहे, आत्मिक जीवनामध्ये तुम्ही अस्थिर होत आहे, त्या प्रत्येक गोष्टी ज्या देवापासून तुम्हाला दूर करून जाणाऱ्या आहे, ज्या तुमच्या जीवनामध्ये निराशा, दुःख, क्लेश, यातना, विपत्ती, समस्या घेऊन येणाऱ्या आहे, त्या तुमचे शत्रू आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि आम्ही एक आहोत ते आम्ही मनुष्याला शत्रू समजतो. पण बायबल आम्हाला सांगतं, नव्या कराराच्या लोकांना सांगितलेलं आहे तुम्ही आपल्या शत्रूवर देखील प्रेम करा. प्रेज द लॉर्ड. कोण आहे आमचा शत्रू? कोणीच नाहीये. बिली ग्रॅम अंकल फार सुंदर म्हणतात. ते म्हणतात माझं काम आहे लोकांवर प्रेम करणं, न्याय करणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. कधी कधी आम्हालाही आवड आहे देवाची जागा घ्यायची. प्रेज द लॉर्ड. हे चुकीचं आहे. आम्हाला या सर्व गोष्टींमधून आम्हाला बाहेर यायचं आहे. मग त्या ठिकाणी देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की आम्ही या वचनाद्वारे आम्हाला काय शिकायला मिळतं. वारंवार बाण मारायला लावले ना. चला उदाहरण देतो. जर तुमच्या जीवनामध्ये आजारी तुम्ही पडलेले आहात आणि तुम्ही त्या ठिकाणी वचन घेतलं, काय आहे वचन? येशूला बसलेल्या माराच्या वळांनी मला आरोग्य प्राप्त झाले. आता तुम्ही त्या ठिकाणी एक गोष्ट त्या ठिकाणी वारंवार घ्यायला लागले, बोलायला लागले, घोषणा करायला लागले की तुम्ही म्हणायला लागले का येशूला बसलेल्या माराच्या वळांनी तुमच्या आजाराचं नाव टाकायचं. माझा कॅन्सर, माझा रिपोर्ट जे असेल ते, तुमचं कोलेस्टेरॉल असू द्या, तुमचं त्या ठिकाणी हार्ट डिसीज असू द्या, त्या ठिकाणी शुगर असू द्या, जे तुमचे दुखणे असू द्या, डोकं दुखी असू द्या, पाय दुखणे असू द्या, हाड पाय त्या ठिकाणी जे काही दुखणे असू द्या, त्या प्रत्येक दुखण्याचं नाव तिथे टाका आणि त्याच्याद्वारे तुम्हाला घोषणा करायची मी बरी झाली, मी बरा झालो. कधीपर्यंत बोलायचं आहे माहितीये का? तोपर्यंत बोलायचं आहे जेव्हा तुमचे रिपोर्ट जोपर्यंत आहे ना बदलत नाही तोपर्यंत बोलायचं. प्रेज द लॉर्ड. मी केलंय. मी
केलंय, ही माझी साक्ष आहे. दीड महिन्या अगोदर मी माझे रिपोर्ट केले. मला त्या ठिकाणी सांगायला कोणाला हे वाटत नाही. 1.5 महिन्या अगोदर मी रिपोर्ट केले. माझं कोलेस्टेरॉल लेवल आहे ते 400 होतं. माझं ट्रायग्लिसराईड लेवल होतं ते 450 होतं. आता अशा एका स्थितीमध्ये त्या ठिकाणी मी ते जाणीव करत होतो, बॉडीमध्ये त्या ठिकाणी मला जाणवत होतं. पण माझी घोषणा हीच होती की प्रभू तुला बसलेल्या माराच्या वळांनी मला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. आता तुम्ही म्हणाल तू काळजी वगैरे घेतली असेल. मी काही काळजी नाही केली. चिकन मटन मी खातच होतो, मी सोडलं नाही. हा, थोडंसं प्रमाण कमी केलं. पण मी तुम्हाला सांगतो, माझा विश्वास जो आहे, जे मी वारंवार बोलत होतो, प्रभू मी आरोग्य मला मिळालेलं आहे, माझे रिपोर्ट तू बदललेले आहे, मला आरोग्य मिळालेलं आहे, रिपोर्ट बदललेले आहे. मी तुम्हाला सांगतो, जेव्हा एकाच महिन्यानंतर 28 दिवसानंतर जेव्हा मी मित्राकडे गेलो, त्याला मी म्हटलं माझे रिपोर्ट त्या ठिकाणी चेक कर. ते रिपोर्ट पाहून तो सुद्धा हैराण झाला, हे कसं शक्य आहे. प्रेज द लॉर्ड. जर परमेश्वर आमच्या जीवनामध्ये आम्हाला जर काही देऊ इच्छितो, तर आत्मिक जगाचा एक नियम आहे, या जगामध्ये तुमचं युद्ध जे आहे शब्दांनी त्या ठिकाणी होतं. तुमची लढाई तुम्हाला शब्दांनी करावी लागते. तुम्ही वारंवार त्या ठिकाणी बोला. अरे बायबलमध्ये कन्फेशन आहे, काय लिहिलेलं आहे की प्रभू या जगामध्ये आला, तो कंगाल झाला. का बरं? की आम्ही श्रीमंत बनले जावे. बोला, तोपर्यंत बोलत राहा, तोपर्यंत ही गोष्ट बोलत राहा, जोपर्यंत तुम्ही घेणारे नाही देणारे बनतात. हालेलुया. कधीपर्यंत बोलायचं आहे? तोपर्यंत जोपर्यंत तुम्ही देणारे बनत नाही. घरातले लोक आहे, उद्धार होत नाही. घरातले लोक देवाच्या ठिकाणी व्यसन आहे, साऱ्या गोष्टी प्रार्थना करत राहिलो, पण परिस्थिती तर विपरीत व्हायला लागली. काहीच खरं नाही वाटत आहे. सगळं त्या ठिकाणी डोक्याच्या पलीकडे जात राहिलेलं आहे. सगळं आहे. तुम्ही म्हणता प्रार्थना करतो, पाळक साहेब बदलत नाही. अरे मी तुम्हाला सांगतो, तोपर्यंत त्याच्यासाठी प्रार्थना करा. प्रभूने लिहिलं वचन, तू विश्वास ठेवशील तर तुझ्या आणि तुझ्या घराण्याचं तारण होईल. प्रभूला म्हणा, तोपर्यंत घोषणा करा या वचनाची, जोपर्यंत तो व्यक्ती हातामध्ये बायबल घेऊन देवाचा वचनाचा प्रसार करण्यासाठी उभा राहत नाही, तोपर्यंत घोषणा करा. हालेलुया. हे अशक्य आहे का? हे अशक्य आहे? अवघड आहे का? लोटांगण घालण्यापेक्षा तर बरंच आहे ना. डोकं आदळण्यापेक्षा तर बरंच आहे ना. गप्पा मारण्यापेक्षा तर बरंच आहे ना. चुगल्या करण्यापेक्षा तर बरंच आहे ना. निंदा करण्यापेक्षा तर बरंच आहे ना. प्रेज द लॉर्ड. समजून घ्या या गोष्टी. आमच्या जीवनामध्ये आम्हाला या गोष्टी शिकायच्या आहे. परमेश्वराला कोणाचं त्या ठिकाणी वाईट करायला आनंद होत नाही, ते तर त्याचं वचन सांगतं. जेव्हा परमेश्वर कोणाला सुख देतो, त्याच्यामध्ये दुःख तो मिळवत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुम्हाला तेच सांगतो, आम्हाला समस्येमध्ये त्या ठिकाणी खचून जायचं नाहीये, आम्हाला टिकून राहायचं आहे. मी तुम्हाला सांगतो, आमची सर्वात मोठी समस्या ही आहे, 2-3 वेळा प्रार्थना करतो, बदल दिसत नाही, थकून जातो, प्रार्थना करणं सोडून देतो. पुष्कळ लोक आहे तुमच्या आणि माझ्यापैकी, पाळक साहेब 1 वर्ष झाले ना प्रार्थना करीत राहिलो, एवढा त्रास आहे, अजून बरा नाही व्हाय ना, काय देव बी वास करीत राहतो का? आणि देतो मी देवाला सोडून आणि जातो, जसं आहे ते पहिले तसं बरं होतं. प्रेज द लॉर्ड. अहो, इथे देवाच्या वचनांनी माणसं बरे होतात. प्रेज द लॉर्ड. लोक म्हणतात ना, काय ते तिथे जाऊन नुसतं उपदेश करता, काय हे होतं ते होतं. मी तुम्हाला सांगतो, मला त्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नाहीये. माझा विश्वास आहे, वचन ऐकून मनुष्याचं मन परिवर्तन होतं. आमेन. हालेलुया. का प्रभू त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं का जखर्या त्या ठिकाणी त्या ठिकाणी झाडावर होता, आणि प्रभू त्या ठिकाणी उंबराच्या झाडाखाली इकडे तिकडे पाहत राहिला, आणि म्हणाला इथं कोणतरी आहे, इथं कोणतरी आहे, इथं कोणतरी आहे, इथं कोणतरी आहे, इथं कोणतरी आहे. त्या ठिकाणी ज्याचं नाव त्या ठिकाणी असं आमक्याहून आहे, जे वरून त्याचं नाव आहे, तो कोणीतरी शोध करतं, असं म्हटलं का प्रभू? प्रेज द लॉर्ड. हे ढोंगीपणाचं जीवन आहे. इथं त्या ठिकाणी 100 लोक बसलेले आहे, इथं मला देवाचा आत्मा दाखवत आहे. 2 जण त्या ठिकाणी कोणतरी आहे, त्याचं डोकं दुखत आहे, 4-5 जणांचे डोके दुखत आहे. अहो, काल थंडीने त्या ठिकाणी थंडी डोक्याला लागली तर माझंही डोकं दुखलं, मग मी काय हातवरती करावं काय? इथं कोणतरी आहे, इथं कोणतरी आहे, मग दाखवत आहे, त्याच्या जीवनामध्ये समस्या आहे. साऱ्याच्या जीवनामध्ये समस्या आहे, माझ्या जीवनात आहे. तो ब्रोकन आहे, डिप्रेशन आहे, कोणतरी आजारी आहे, सगळेच आजारी आहे. समस्या सगळ्यांकडेच आहे, अपयश सगळ्यांना आहे. प्रेज द लॉर्ड. अरे प्रभू सारखं आम्हाला बनायचं आहे. प्रेज द लॉर्ड.
प्रभू म्हणतो सख्या खाली उतर, आज तुझ्या घरी मला जेवायला यायचंय. आमचा प्रभू असा आहे. मी तुम्हाला सांगतो, या थोतांडापासून बाहेर या, देवाच्या वचनाचं मनन करा, अध्ययन करा, वारंवार ते वचन वाचा. जेव्हा वारंवार वाचा तेव्हा परमेश्वर परिस्थिती बदलून टाकेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, प्रभूच्या कार्याची महानता आहे ते पूर्ण झाल्यावरच दिसून येतं. म्हणा शेजाऱ्याला, प्रभूच्या कार्याची महानता आहे ते पूर्ण झाल्यावरच दिसतं. आमेन. टिकून राहायचं आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, बायबल आम्हाला सांगतं, फिलिप्पी 1:6 मध्ये लिहिलेलं आहे, ज्याने तुमच्यामध्ये चांगले काम आरंभलेले आहे ते प्रभू त्याच्या वेळेला सिद्धीस नेईल, पूर्ण करील. हिम्मत सोडायचं नाहीये. आपलं धैर्य सोडू नका, कारण की त्याचं प्रतिफळ मोठं आहे. पवित्र शास्त्र बायबल सांगतं. आणि जो व्यक्ती याला वाचतो त्याच्या जीवनामध्ये परमेश्वर चांगल्या कामाची सुरुवात करतो. प्रेज द लॉर्ड. हिम्मत सोडायची नाहीये. प्रभू करील ना त्याच्या वेळेला, प्रभू चांगलंच करील ना. प्रभूने आतापर्यंत चांगलं केलं. 3 वेळा खायला देतो, राहायला घर देतो, अंगात घालायला कपडे देतो, सर्व गोष्टींची त्या ठिकाणी आम्हाला पुरवठा करतो. यहोवा इरे आहे तो. तुमच्या मागण्याआधीच त्याला तुमचं सर्व ठाऊक आहे आणि तो तुम्हाला लागेल ते झोपेतही देतो. असं तर वायदे प्रभूने केलेले आहे. हे जेव्हा तुम्ही आपल्या मुखाने बोलायला सुरुवात कराल, ते तुमच्या जीवनामध्ये सुरुवात करील कार्य करण्यासाठी. आमेन. तुम्हाला घोषणा करायची आहे, प्रार्थना करायची आहे, वचन वाचायचं आहे, आराधना करायची आहे, गीत गाऊन स्तवन करायचं आहे, देवाच्या उपस्थितीमध्ये चालायचं आहे. प्रत्येक गोष्ट आम्हाला करायची आहे. हिंमत नाही हारायची. टिकून राहायचं आहे, टिकून राहायचं आहे. चर्चला येणं बंद नाही करायचं आहे. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो, आमच्या जीवनामध्ये जर आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेतो की परिस्थिती किती विपरीत असू, आम्ही देवाचं वचन, त्याचं चिंतन, प्रार्थना, वचन वाचणं, त्याच्यानंतर उपवास करणं, त्याच्या उपस्थितीमध्ये येऊन त्याचं गीत गाणं सोडणार नाही, चर्चला येणं बंद करणार नाही. मी तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगेल, जेव्हा तुम्ही नाही बदलणार तेव्हा तुमच्या परिस्थितीला बदलावं लागेल. हालेलुया, हालेलुया. हेच तर आम्हाला शिकायचं आहे. तुम्ही टिकून राहा. देवाचं पवित्र वचन आम्हाला हेच सांगतं, ख्रिस्तामध्ये येऊ नये. आम्ही निराश का हो, अपयश का आहे? कारण की आम्ही टिकून राहत नाही. मुदतीचा देव आहे ना आमचा, असं लोक म्हणतात. 3 खेट्या घालाव्या लागत्या, 4 खेट्या घालाव्या लागत्या, 5 खेट्याला घालाव्या लागतात. एखादा व्यसन धरणारा माणूस, त्याला सांगा बरं, दारूच्या दुकानावर 4च खेट्या घालतो, घालील का 4 दिवस? अरे तो वर्षभर जातो, त्याला कंटाळा बी येत नाही. सारे दिवसभराचे काम करून तो संध्याकाळी तिथंच आहे. आणि इथं जे आहे सर्व जगाचं त्या ठिकाणी डोक्यातलं सर्व ओझे वगैरे निघून जाता. ख्रिस्ताची शांती आम्हाला मिळते आणि शांती मिळाल्यानंतर देवाचं पवित्र वचन आमच्या अंतःकरणाला लागतं. इथं बदल होतो. म्हणून हीच गोष्ट आम्हाला सगळ्यात कंटाळवाणी वाटते. लोकांना वाटतं ख्रिस्ती जीवन दुःखाचं आहे. नाही हो, फार आनंद आहे. थोडक्या गोष्टींमध्ये समाधानी राहणारे आम्ही लोक आहोत. लोकांकडून अपेक्षा करणं सोडून देतो, ख्रिस्ताकडून अपेक्षा करतो. आणि लोकांच्या मिळकतीपेक्षा देवाकडून जेव्हा आमच्या त्या ठिकाणी आशीर्वाद येतात, ते जगापेक्षा सगळ्यात वेगळे असतात. हालेलुया. म्हणून बायबल आम्हाला सांगतं की आपलं धैर्य सोडू नका. जर तुम्ही हिंमत सोडली नाही तर यथाकाळी पीक तुमच्या काय म्हणेल, पदरात पडेल. प्रेज द लॉर्ड. हिंमत नाही सोडायची. यथाकाळी पीक पदरात पडणार आहे. अरे तुम्ही शेतीत गेले, शेतीला त्या ठिकाणी बी वगैरे पेरलं आणि म्हणायला लागले, हे चल, हे 2 पोते गहू दे, चल लगेच दे, चल रे. असं कधी झालं का? गहू पेरला तुम्ही, त्याला झाकलं, पाणी बिणी टाकलं, दुसऱ्या दिवशी सकाळी आता गव्हाचे पोते पाहिजे आपल्याला, गेले तिथे जमिनीला म्हणायचं 2 पोते काढ. ख्रिस्त कसं कर? असं करता का देवाला? असं करायला पाहिजे का? वाट पाहतो ना, मशागत करतो ना, काम करतो ना, त्याच्यावर त्याची काळजी घेतो ना. अरे तेच तर आत्मिक जीवन आहे. आत्मिक जीवनाची काळजी करायची आहे, मशागत करायची आहे स्वतःविषयी त्या ठिकाणी. अरे जिम मध्ये गेल्यावर जसे आम्ही त्या ठिकाणी डंबेल्स उचलतो, मसलचे त्या ठिकाणी व्यायाम करतो. एकदा व्यायाम केल्यानंतर काय होतं माहितीये का? तुमच्या शरीराला जसं वळण मिळतं, तसंच वचन घेऊन प्रतिदिवशी स्वतःच्या जीवनामध्ये लागू केल्यानंतर त्या वचनाद्वारे तुमच्या आत्मिक जीवनाला एक वळण मिळतं आणि ते वळण तुम्हाला ख्रिस्तामध्ये स्थिर करून येणाऱ्या दिवसांमध्ये अनेकांसाठी आशीर्वादाचं कारण बनवतं. हा आत्मिक जीवनाचा नियम आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला हेच जाणं गरजेचं आहे. टिकून राहायचं आहे विश्वासामध्ये. धैर्य सोडायचं नाहीये. 1990 मध्ये पॉल डेव्हिड योंगिचो नावाचे एक देवाचे दास होते.
जगातलं सर्वात मोठं चर्च जर कोणाचं असेल तर पॉल डेव्हिड योंगीचो, आणि त्या ठिकाणी त्यांच्या चर्चमध्ये 8 लाख लोक होते. किती? 8 लाख लोक. प्रेज द लॉर्ड. आणि पॉल योंगीचे एका ठिकाणी त्या ठिकाणी प्रचारासाठी गेले, त्यांना इन्व्हाइट केलं, आणि तिथे गेल्यानंतर जे पास्टर होते त्यांची पत्नी एका मुलीला घेऊन आली, आणि मुलीला घेऊन आल्यानंतर त्यांना सांगितलं की बा पास्टर, या मुलीसाठी प्रार्थना करा, काय हिला चांगला नवरा मिळावा म्हणून. पाळक म्हणाले, पाळक साहेबाला थोडासा रागच आला, चांगला नवरा म्हणून. ते म्हणाले चांगल्या शब्दाचा अर्थ काय ते सांगा मला. प्रेज द लॉर्ड. नेमकं चांगल्या शब्दाचा अर्थ काय, कसा पाहिजे, चांगला पाहिजे, नेमकं कसा, चांगला अर्थ सांगा. ते म्हणाले नाही, तुम्ही प्रार्थना करा, तिची इच्छा आहे. ते म्हणाले, त्या मुलीला सांगितलं बाई एक काम कर, तू ना एक पेन आणि पेपर घेऊन ये. आणि ती आली, पेन आणि पेपर घेऊन आली. तिला म्हणे नंबर टाक, त्याच्यावर आकडे टाक. तिने 1 2 3 4 5 6 7 8 9 10 काय जितके टाकले असेल तितके. आणि तिला सांगितलं की तुला जसा नवरा पाहिजे त्याच्यामध्ये काय क्वालिटी असल्या पाहिजे, तो कसा असला पाहिजे. तिने लिहिलं, पहिला तो शिक्षक असला पाहिजे, तो गोरा असला पाहिजे, तो उंच असला पाहिजे, तो देवाचं भय मानणारा असला पाहिजे. क्वालिटीज लिहितो ना. आज प्रत्येकाची डिमांड आहे ना, आहे का नाही? डिमांड आहे का नाही? तुम्ही जेव्हा देवाकडे आले तेव्हा काहीतरी डिमांड घेऊनच आले ना. प्रेज द लॉर्ड. आणि तिला सांगितलं, ते लिहायला लावलं ते, आणि तिने ते लिहिलं, त्याने क्वालिटी लिहिलं, तो असं पाहिजे, तसं पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. आणि त्या ठिकाणी तिने ते लिहिल्यानंतर ते पास्टरच्या हातात दिलं. आणि पॉल योंगीचो यांनी काय केलं, त्या कागदावर हात ठेवला, आणि ते त्या ठिकाणी म्हणाले, प्रभू या बहिणीसाठी तिची इच्छा आहे की तू ही गोष्ट तिच्यासाठी करावी, तिला उत्तम त्या ठिकाणी जोडीदाराची आवश्यकता आहे. मी ह्या कागदावर हात ठेवतो आणि मी यावर आमेन म्हणतो, प्रभू तू तिला दे. आणि असं म्हणून त्या ठिकाणी मीटिंग झाली, ते निघून गेले. आणि काही दिवसानंतर पुन्हा एक वार त्यांना त्या ठिकाणी आमंत्रित केलं, आमंत्रित झाले. आणि आमंत्रित झाल्यानंतर पुन्हा एकदा प्रार्थना वगैरे झाली. आणि प्रार्थना झाल्यानंतर पालखीनबाई पुन्हा त्या मुलीला त्यांच्याकडे घेऊन आली, आणि त्यांना सांगितलं की तू ही तीच मुलगी आहे जिच्यासाठी तुम्ही प्रार्थना केली. तुम्ही गेल्यानंतर काय झालं, हिने त्या ठिकाणी काय केलं, प्रति दिवशी आपल्या आरशाला ते कागद लावून ठेवला. आणि प्रति दिवशी रोज नियमितपणे सकाळ संध्याकाळ ती त्याच्याकडे पाहून त्या ठिकाणी देवाला धन्यवाद द्यायची की धन्यवाद प्रभू तुम्हाला शिक्षक दिला, धन्यवाद प्रभू तू त्या ठिकाणी आत्मिक जीवनामध्ये मजबूत दिला, त्याची हाईट अशी आहे, त्याचा रंग असा आहे, प्रभू तू धन्यवाद. ती प्रति दिवशी देवाला धन्यवाद दिलं. काय केलं तिने, दिला म्हणून धन्यवाद वारंवार बोलत राहिली. एक दिवस तिच्या चर्च मध्ये त्या ठिकाणी एक मुलगा आला जो देवाचं वचन त्या ठिकाणी आराधना करत होता. आणि पाळक साहेबांनी त्याला पाहिलं, आणि पाळक साहेबांनी पाहिल्यानंतर त्याने तिच्याविषयी विचारलं, दोघांना एकमेकांना भेटवलं. भेटल्यानंतर त्यांचं मन एक झालं, एक मन झाल्यानंतर त्या ठिकाणी दोघांचा विवाह झाला. आणि दोघांचा विवाह झाल्यानंतर त्या ठिकाणी तो व्यक्ती जो आहे तो शिक्षक होता, तो उंच होता, तो गोरा होता, तो देवाच्या भयामध्ये चालणारा होता. आणि सर्व गोष्टींमध्ये ज्या क्वालिटीज तिने लिहिलेल्या होत्या ऍज इट इज, जशाच्या तशा त्याच्यामध्ये होत्या. देवाच्या कार्याची महानता हीच आहे की ते पूर्ण झाल्यावरच दिसून येतं. आमेन, हालेलुया. मला सांगा, हन्नामध्ये काय फॉल्ट होता? हन्नाने त्या ठिकाणी हिंमत सोडली का? सोडली. तुम्ही पाहिलं का त्या ठिकाणी हन्ना त्या देवाच्या मंदिरामध्ये गेली आणि देवाला म्हणली, दे मला लेकरू दे. 1 वर्ष गेली, दुसऱ्या वर्षी गेली, तिसऱ्या वर्षी गेली. तुम्हाला सांगू का, हन्ना टिकून राहिली हो. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं आपलं धैर्य सोडू नका, कारण त्याचं प्रतिफळ मोठं आहे. ती टिकून राहिली, तिने सोडलं नाही. आमच्या जीवनामध्ये आम्हाला बायबल जेव्हा आम्ही वाचतो, आम्हाला हेच करायचं आहे, वारंवार आपल्या जीवनामध्ये काम करायचं आहे, घोषणा करून देवाच्या नावाला धन्यवाद द्यायचा आहे. अलिशा योवाशला म्हणाला, अरे तू 5-6 वेळा बाण मारले असते ना तर त्याचा समूळ नाश केला असता. वारंवार आम्हाला करायचं आहे. कोणत्याही कार्यामध्ये आम्हाला देवाचा गौरव जेव्हा आम्ही करतो तेव्हा आम्हाला वारंवार आपल्या मुखाने अंगीकार करायचा आहे. मी तुम्हाला तेच सांगतो की हा अध्याय आम्हाला हेच शिकवतो की आम्हाला 1-2 वेळा नाही, 3-4 वेळा नाही, 1 महिना नाही, 4-5 वेळा त्या ठिकाणी महिने नाही, 1 वर्ष नाही, तर आम्हाला सतत देवाच्या उपस्थितीमध्ये इथे येऊन बसायचं आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आम्हाला टिकून राहायचं आहे. चर्चला येणं आम्हाला सोडायचं नाहीये. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये सर्वात मोठी कमजोरी आमची हीच आहे की आम्ही आमच्या जीवनामध्ये आपल्या विश्वासामध्ये ठामपणे उभा राहत नाही.
जे आम्ही बोलतो ना ते करत नाही. प्रेज द लॉर्ड. काही लोकांना मी भेटतो, त्यांना विचारतो किती वचन वाचतं, ते म्हणतात आम्ही 1 वाचतो, रोजचा 1 अध्याय वाचतो. म्हटलं चांगली गोष्ट आहे. 1 अध्याय वाचणारे पण पाहिलेत आणि कॅलेंडरवरचं 1 वचन वाचणारे पण पाहिलेत बरं का मी. प्रेज द लॉर्ड. कॅलेंडरवरती लिहिलेलं आहे ना, दिवसाचं 1 छोटंसं वचन असतं, ते वचन वाचून स्वतःला समाधानी मानणारे खूप लोक आहेत. त्याच्यापेक्षा आणखी पुढे जर स्टेप गेले तर 1 अध्याय वाचता पाळक साहेब बस. काही आहे ते 7-8 वाचतात. आणि काही असे आहेत जे एकदा जर हातात बायबल घेतलं ना, एक पुस्तक संपवून टाकतात. प्रेज द लॉर्ड. आणि मी तुम्हाला सांगू का, जे असे लोक आहेत ना, एक पुस्तक संपवणारे आहेत, त्यांच्या जीवनामधले आशीर्वाद पण तसेच आहेत. हालेलुया. अशी त्यांच्या जीवनातली अशी कोणतीच जागा नाही जिथं प्रभूने त्यांना आशीर्वादित केलं नाही. प्रत्येक जागेवर त्यांना आशीर्वादित केलेलं आहे. हालेलुया. त्यांचे आशीर्वाद फार महान असतात. मी तुम्हाला सांगतो, या जगामध्ये सर्वात मोठा आराधक जर तुम्हाला ओळखायचा असेल ना, तर मी तुम्हाला त्याचं एक त्या ठिकाणी चिन्ह सांगतो. तो आराधक कसा असतो, जेव्हा तो त्या ठिकाणी दुसरे लोक जेव्हा आराधना करत असतात ना, तो कधीच टाळी वाजवीत नाही. प्रेज द लॉर्ड. बरोबर आहे ना, सत्य आहे का नाही? बघा, एखाद्याला आराधना करणार आहे, पण जेव्हा दुसरा व्यक्ती तिथे आराधना करतो ना, हा असा त्याचं तिकडं तो गाणं गातो नाही, वाकडं तोंड करतो. आणि जेव्हा हा आराधना करतो तेव्हा लोकांना म्हणतो टाळ्या वाजवा, धन्यवाद द्या. आणि जेव्हा दुसरा करतो, काय कायचे तोंड. सत्य आहे. बरोबर आहे की नाही? असंच आहे ना. पण मी तुम्हाला सांगू का, खरा आराधक काय आहे बायबलनुसार? गाणे कोणीही गाओ, आराधना कोणीही गाओ, तो देवाच्या उपस्थितीमध्ये आनंदच करत राहतो. हालेलुया. त्याला फरक पडत नाही, कोणी काय करो, काय घेणं नाही. जर तो देवावर प्रेम करतो तर तो वारंवार त्याची स्तुती करत असतो. हालेलुया. मी तुम्हाला हेच सांगतो. अलिशा सांगतो त्याला, अलिशा म्हणाला वारंवार बाण मारायचे होते. मी तुम्हाला सांगतो, हन्ना प्रत्येक वेळ उपकार स्तुतीचं त्या ठिकाणी भेट घेऊन देवाच्या मंदिरी जायची. का बरं भेट घेऊन जात होती बरं? उपकार स्तुतीची प्रार्थना ऐकली म्हणून घेऊन जात होती, का प्रार्थना नाही ऐकली म्हणून घेऊन जात होती? विचार करा ना तुम्ही. ती देवाकडे मागती, मला लेकरू पाहिजे, भेटत तर नाही, पण प्रत्येक वर्षी ती देवाच्या उपस्थितीमध्ये, देवाच्या मंदिरामध्ये उपकार स्तुतीची भेट घेऊन जात होती. बायबल वाचल्यानंतर मला कळालं की हन्ना देवाच्या मंदिरामध्ये तोपर्यंत जात राहिली जोपर्यंत देवापासून पुत्र मिळवून ती आपल्या घरी येत नाही. हालेलुया. तोपर्यंत देवाच्या उपस्थितीमध्ये त्याचा दरवाजा वाजवा, जोपर्यंत तो स्वतः येऊन तुमच्याकरता दार उघडत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून बायबल सांगतं धैर्य सोडू नका, कारण की त्याचं प्रतिफळ मोठं आहे. शेवटची गोष्ट सांगून संपवतो. मी तुम्हाला सांगितलं, आजचा उपदेश छोटा आहे. धन्य आहे ते प्रचारक जे छोटे उपदेश करतील, ते वारंवार बोलावले जातील. प्रेज द लॉर्ड. बरोबर ना? धन्य आहे ते प्रचारक जे छोटे उपदेश करतील, ते वारंवार बोलवले जातील. आमेन. बायबलमध्ये एक व्यक्ती होता योब. एवढं सांगून मी संपवतो. त्याच्याविषयी परमेश्वराने स्वतः साक्ष दिली की त्याच्या तोडीचा सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणारा आणि पापापासून दूर राहणारा या पृथ्वीवर कोणी नाहीये. प्रेज द लॉर्ड. बरोबर ना? दिली का नाही? हे 4 गुण त्याच्याविषयी प्रभूने स्वतः सांगितले. त्याच्या तोडीचा सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणारा आणि पापापासून दूर राहणारा या पृथ्वीवर कोणी नाही. आता सैतान प्रभूकडे आला आणि त्याला म्हणतो, तो काय तो उगाच भय बाळगतो का? प्रेज द लॉर्ड. सैतान काय म्हणतो त्याला? योब, तुझं भय काय उगाच बाळगतो का? त्याच्या सर्वस्वाला धक्का त्याला, तो बघ तुझ्या तोंडावर कसा तुला शिव्या देतो.
प्रेज द लॉर्ड. प्रभूने त्याला अलाव केलं. आता मला एक गोष्ट सांगा, जेव्हा इयोबाचं सर्वस्व गेलं तेव्हा इयोबाने देवाला सोडून दिलं का? बघा 4 गुण होते त्याच्या तोडीचा. सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणारा, पापापासून दूर राहणारा, पृथ्वीवर कोणी नाहीये. जेव्हा इयोबाचं सर्वस्व गेलं तेव्हा तुम्ही पाहिलं का इयोब त्या ठिकाणी देवाला सोडून गेला? पहिल्या अध्यायामध्ये 4 गुण होते. प्रेज द लॉर्ड. सर्वस्व गेलं. शेवटच्या अध्यायामध्ये जेव्हा मी वाचलं ते 4 गुण तसेच होते, बदलला नाही तो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो त्याचे खूप सारे त्याचे लेकरं त्या ठिकाणी त्याचे निघून गेले. त्याचे लेकरं त्या ठिकाणी मेले, त्याचे जनावर, त्याचं सगळं प्रॉपर्टी सगळं त्याचं हिरावून घेतलं गेलं. पण मी तुम्हाला सांगतो इयोब त्या ठिकाणी इकडचा तिकडं झाला नाही, टिकून राहिला. प्रेज द लॉर्ड. सगळं गेलं जीवनातून तरी टिकून राहिला. मी तुम्हाला सांगतो देवाचं पवित्र वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगतं हे 4 गुण पहिल्या अध्यायात होते, हेच 4 गुण आम्हाला शेवटच्या अध्यायात सुद्धा पाहायला मिळतील. मी तुम्हाला सांगतो इयोब टिकून राहिला सर्वस्व गेलं तरी. जर तुम्ही बायबल वाचलं तर त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल सैतानाने त्याचं सर्वस्व घेऊन गेलं. प्रेज द लॉर्ड. सैतान जो आहे इयोबाचं सर्वस्व घेऊन गेला. सैतान त्या ठिकाणी प्रभूकडे आला. तो म्हणतो उगाच भय बाळगतो का? त्याचं सर्वस्वाला धक्का लावशी वेळ देईल. प्रभू म्हणतो लाव. आणि पहिला अध्याय आम्हाला त्या ठिकाणी शिकवतो की सैतान जो आहे परमेश्वराचं जे आहे ते सर्वस्व, इयोबाचं जे आहे ते सर्वस्व घेऊन गेला. पण शेवटचा अध्याय तर बाकी होता. प्रेज द लॉर्ड. पहिल्या अध्यायामध्ये त्याचं सर्वस्व गेलं. अरे एवढंच नाही, ते एक पिढी नेली ना त्याची. सैतान काय करतो? त्याने इयोबाची काय केली? एक पिढी घेऊन गेला. पण शेवटच्या अध्यायामध्ये परमेश्वराने इयोबाला 4 पिढ्या दाखवल्या. प्रेज द लॉर्ड. किती पट दाखवल्या? त्याच्या 4 पट. एक पिढी त्यांनी नेली आणि 4 पिढ्या पाहिल्या. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी म्हणेल खूप साऱ्या लोकांची समस्या काय आहे माहिती आहे का? सैतानाने काय नेलं, सैतानाने काय केलं, त्यांच्या जीवनामध्ये काय दुखणं आलं, कशा प्रकारे आलं, या साऱ्या गोष्टींना वारंवार आठवून एवढं ते स्वतःला नकारात्मक करून बसलेले आहे ना, ते विसरूनच जाता की परमेश्वराच्या हातामध्ये त्यांना द्यायला काय आहे. ते आठवणं बंद करा. ते आठवून स्वतःला त्या ठिकाणी कोसणं बंद करा की सैतानाने तुमच्या जीवनामधून काय घेऊन गेला हे आठवून देवाला धन्यवाद द्या की देवाच्या हातामध्ये तुम्हाला द्यायला काय आहे. आमेन. हालेलुया. हे बघून आनंदित व्हा की देवाच्या हातात तुमच्या जीवनात तुमच्यासाठी काय ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. भरपुरीचं जीवन आहे, आशीर्वाद आहे, समृद्धी आहे, भरभराट आहे, शांतीचं जीवन आहे. लेकरांना त्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी देवबापाने तुम्हाला तुमच्या नेलेलं आहे. तुमचे परिवार, तुमचा खानदान त्या ठिकाणी बदललेला आहे. तुम्हाला प्रतिष्ठित त्या ठिकाणी बनवलेलं आहे. तुम्हाला पुच्छ नव्हे तर तुम्हाला मस्तक बनवलेलं आहे. तुमच्या जीवनामध्ये सर्व गोष्टींमध्ये परमेश्वर तुमचा मार्गदर्शक याकरता झालेला आहे की तुम्ही सर्व गोष्टींमध्ये त्याचा आदर सन्मान करून त्याच्या आशीर्वादाचे वाटेकरी व्हावे. कारण की त्याने तुम्हाला अब्राहम, इसाक आणि याकोबाचे आशीर्वाद दिलेले आहे. हालेलुया. मी तुम्हाला सांगेल आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. पहिल्या अध्यायामध्ये म्हणा, पहिल्या अध्यायामध्ये सैतानाने इयोबाची एक पिढी नेली. शेवटच्या अध्यायात परमेश्वराने इयोबाला त्याच्या 4 पिढ्या दिल्या. म्हणा, एक इयोब 1 मध्ये सैतानाने सर्वस्व नेलं. इयोब 1 मध्ये सैतानाचं कार्य दिसेल. पण इयोब 42 मध्ये परमेश्वराचं कार्य दिसेल. म्हणा शेजाऱ्याला, आता विश्वासाने म्हणा, तुमच्या जीवनातला शेवटचा अध्याय अजून बाकी आहे. मला अजून बाकी आहे, काहीतरी अद्भुत बाकी आहे. त्यांना म्हणा, पिक्चर अभी बाकी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अरे परमेश्वर, तुमच्या जीवनामध्ये सैतानाने तुमचं काय नेलं हे आठवून स्वतःला कोसत बसू नका. देवाच्या हातामध्ये तुम्हाला द्यायला काय आहे ना हे आठवून त्याला धन्यवाद द्या.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी म्हणेन जे गेलं त्याच्याविषयी शोक करत बसू नका. जे गेलं त्याच्यापेक्षा उत्तम परमेश्वर तुम्हाला देण्यासाठी जात आहे. आमेन. हालेलुया. ते चांगलं आहे ना. एवढे वचन आमच्याकडे भरलेले आहे, पण समस्या हीच आहे की वाचत नाही. तुमची साक्ष बदलणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. अरे प्रभू असे असे कार्य करतो तेव्हा लोक पाहतात तर ते सुद्धा त्या ठिकाणी अरे एकच काय झालं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमच्या प्रभूचे कामच तसे आहे. म्हणून उपदेशक मध्ये 3:11 लिहिलेलं आहे, ही हॅज मेड एव्हरीथिंग ब्युटिफुल इन हिज टाइम. म्हणजे त्याने त्याच्या वेळेला सर्वस्व चांगलंच बनवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. तर तुमच्याही जीवनामध्ये तो सर्वस्व चांगलं नाही करणार का हो? विश्वास करता ना तुम्ही? करता ना? म्हणा प्रभू माझं चांगलंच करेल. प्रेज द लॉर्ड. काय म्हणता? म्हणा प्रभू माझं चांगलंच करेल. विश्वासाने म्हणा प्रभू माझं चांगलंच करील. फक्त मला एकच काम करायचं आहे, वचन घ्यायचं आहे, येशूचं नाव घ्यायचं आहे, आणि जी गोष्ट माझ्या जीवनामध्ये मला हवी आहे ती वारंवार बोलायची आहे. मग माझा प्रभू कार्य करील. आमेन. प्रेज द लॉर्ड.